प्रकाशनाने आपल्या जीवनात आणि समाजात नवी ऊर्जा, प्रेरणा आणि आशा निर्माण हो अशी मनपूर्वक प्रार्थना. मी मान्यवरांना विनंती करतो की दीप प्रज्वलन दिनेश सर, मंचावर उपस्थित माननीय मंत्रीजी, आमचे सिपास भाऊजी, आजचे विशेष निमंत्रित डॉक्टर निलेश खरे सर, PRC गोवा चॅप्टरचे अध्यक्ष श्री दीपक नार्वेकरजी, उपाध्यक्ष श्री वामन प्रभूजी आणि गुरुनाथ फाईजी, आणि उपस्थित माझे सर्व पत्रकार मित्र बंधू आणि सर्व उपस्थित मान्यवर. खरं तर जनसंपर्क दिन हा 21 तारखेला असतो, मात्र या दिनाच्या औचित्याने हा कार्यक्रम करायचा ज्यावेळेस आमचं ठरवत होतो त्यावेळेस आम्ही गेल्या वर्षी पण असा एक कार्यक्रम वास्कोमध्ये घेतला होता, जिथे प्रशांत दामले जे आहेत ते आम्हाला प्रमुख अतिथी म्हणून लाभले होते. आणि एक कुठेतरी संवाद, हा जनसंपर्क आणि पत्रकारिता यामधला हा जो संवाद आहे तो कायम राहावा या दृष्टीने काहीतरी करावं असं आमच्या सर्वांचंच, विशेषतः दीपक सरांचं म्हणणं होतं. आणि त्यानंतर आम्ही सर्व विचार करत होतो की या दिवशी काय करावं असं वेगळं, की जेणेकरून हा जो दुवा आहे, हा जो ब्रिज आहे तो सांगला जाईल, बांधला जाईल. मग या निमित्ताने म्हटलं की आपल्या गोव्यामधले जे काही वेगळे पब्लिकेशन्स आहेत, मीडिया हाऊसेस आहेत, तिथले जे काही पत्रकार आहेत, जे वर्षानुवर्ष आपली सेवा या क्षेत्राला देत आहेत, त्या सर्वांचा सन्मान करणं हा खरा तर आपला सर्वांचा सन्मान असेल असं आम्ही विचार करून त्यानंतर मग एक या कार्यक्रमाला कोण पाहुणे असावेत असा ज्यावेळेस आम्ही विचार करत होतो त्यावेळेस निश्चितच आपल्या सर्वांचे लाडके भाऊंचं नाव पहिल्यांदा आलं की त्यांनी नेहमीच आम्हाला सपोर्ट केलेला आहे. यावेळेसही त्यांनी जेव्हा आम्ही त्यांना अप्रोच झालो त्यांनी लगेच क्षणार्धात त्यांनी या कार्यक्रमाला होकार दिला. तसेच निलेश सर त्यांनी पण कार्यक्रमाला येण्याचं मान्य केलं आणि आज हा कार्यक्रम इथं होतोय. इश्टानो, तुमकां सगळ्यांक खबर आसा पब्लीक रिलेशन कावन्सिल ऑफ इंडिया हांचे टोटल 59 चॅप्टर्स आसात ऑल इंडियात आणि गोवा हो 18वो चॅप्टर जावन आसा. गेल्या वर्सा 23 मार्च 2024 आमी गोवा चॅप्टर सुरू केलो आणि म्हाका अध्यक्षपद म्हणून तांणी सगळ्यांनी सहकार्य केलें आणि हांव अध्यक्षपद स्विकारलें. आणि हे व्हडलें काम आसा, कित्याक जनसंपर्क हे फील्ड तुमकां सगळ्यांक खबर आसा खूब व्हड अशें फील्ड जावन आसा. तातूंत स्काय इज द लिमीट. तुमी जितले तुमचे अचिवमेंट करतले तितले अचिवमेंट तुमी पब्लीक रिलेशनांत करूं शकतले. आणि हे सगळें करपाक म्हाका एक स्ट्रॉंग बॅकींग मेळ्ळें आमच्या टिमीचे. तातूंत खास करून म्हाजे मित्र श्री निखिल वाघ जे गोवा शिपयार्ड PRO आसात आणि थंय ते जनसंपर्क करतात गोवा शिपयार्डांत. दुसरो नंबर आमचे वामन प्रभू जे सिनियर जर्नलिस्ट गोंयचे आणि विविध संस्थांशी त्यांचो नाळ जोडलेले आसा. ते गोवा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्षय जावन आसात. तांचो म्हाका बॅकींग मेळ्ळें. गुरुनाथ पै जांकां खुबसो पब्लीक रिलेशनांत खूब तांकां एक्सपिरियन्स आसा कितल्याशाच वर्सांचो, तांचो सपोर्ट मेळ्ळो. मागीर जॉन आगियार, कालिका बापट, जॉन सॅम्युएल फ्रॉम ते मणिपालाचे PRO आशिल्ले, निकिता चोडणकर जे आमचे मिडिया कोऑर्डिनेटर जावन आसा. तशें जायते सगळ्या मिडिया फ्रेटर्निटीचो आमकां खुबसो आदार मेळ्ळो आणि आमी बऱ्यापैकी कार्यक्रम करूं शकले गेले वर्सभर. आणि मुख्य उद्देश हे कार्यक्रम करपाचो म्हणजे आमचे जे जर्नलिस्ट भाव आसा तांकां युनायट करप, तांचे प्रॉब्लेम आसा ते सॉल्व करपाचो प्रयत्न करप, तांकां वेगवेगळ्या क्षेत्रांत माची उपलब्ध करून दिवप हो आमचो मेन हेतू आशिल्लो. आणि आमकां दिसून आयलें की आमी जर युनायट करीत जर्नलिस्टांक जाल्यार खुबशी बरी गजाल आमच्या स्टेटी खातीर, आमच्या भारत देशा खातीर आमी करूं शकतले अशें आमकां दिसलें. आनी आमकां खुबसो रिस्पॉन्स मेळ्ळो सगळ्या जर्नलिस्टांचो.
आणि आयज हो नॅशनल पब्लीक रिलेशन्स डे मनयतना म्हाका सांगपा सारकें दिसता की आयज जनसंपर्कांत आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि जायते नवनवीन ट्रेंड्स आयिल्ले आसात. तुम्ही वेगवेगळे रील्स पळयतात आणि सोशल मिडियाचो इतलो इम्पॅक्ट जाल्लो आसा आयज मिडियाचेर की तातूंतल्यान खंयचीय न्यूज जगभरात विदीन अ सेकंड आमकां वाचूंक मेळटा. गोंयांत जी कितें घटना घडटा ती आमकां युरोपात लंडनाक पळोवपाक मेळटा, शिकागो, वॉशिंग्टन ऑन द स्पॉट आमकां ती न्यूज मेळोंक शकता. ताका लागून मिडियाचो रोल हो खूब व्हेरी इम्पॉर्टंट रोल जाल्लो आसा अशें म्हाका दिसता. आणि मिडियान सतर्क रावन हे सगळे जे बरे गजाली आसा संवसारांत घडटा ते फुडें हाडपाचो प्रयत्न करपाक जाय. तशेंच हेतू पुरस्पर जर खंयच्या स्टेटीची बदनामी बी कोण करता जाल्यार ताजेरय मिडियाचो कटाक्ष आसपाक जाय आणि आपलो देश आपले राज्य फुडें व्हरपाक लागून मिडियान खूब प्रयत्न करपाक जाय. म्हाका एक्सपिरियन्सांतल्यान हांव उलयतां. आमी फॉरेन कंट्रीनी पळयता, नेशन इज द फर्स्ट अशें म्हणटात फॉरेन कंट्रीनी. तेंचें प्राधान्य आसता, तेंच्या राष्ट्राक फर्स्ट प्राधान्य दिता. ताका लागून खंयची जर गजाल बरी घडली जाल्यार आमी निश्चितच ताचें समर्थन करपाक जाय. वायट गजालीक आमी विरोध करपाक जाय. पूण हेतू पुरस्पर जर कोण कितें खंयच्या स्टेटीची बदनामी करीत जाल्यार आमी मिडियान ताचेर आवाज उठोवपाक जाय अशें म्हाजें स्पश्ट मत आसा. श्रीमान अजित पीटर जॉन हेरेल्ड. श्रीमान संदीप केरकर. श्रीमान संदीप केरकर, एडिटर, प्राइम टीवी. नेक्स्ट इज संदीप रेडकर. श्रीमान संदीप रेडकर, तरुण भारत. नेक्स्ट इज श्री विठ्ठल परवडकर. Miss Yati Lad is next. Miss Yati Lad Patarpekar in Goa TV. Next is Vibha Verma. Shriman Laukik Shilkar, Prudent Media. A big round of applause. As every journalist visit, let us give one big round of applause to them for their extensive work. श्रीमान पवन भगत, नवप्रभा. श्रीमान सचिन कोरडे, गोमंतक. श्रीमान सचिन कुटवळकर, गोवन वार्ता. श्रीमान अमर पाटील, भांगरभुई. श्रीमान रमेश नाईक राऊत, गोवा 365. कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. अतिशय सुंदर असा क्षण आहे.
Mr. Nikhil Wag, Secretary PRCI Goa Chapter. Ms. Kalika Bapat, Ms. Nikita Chodankar, Media Coordinator. Thank you very much. I request all the awardees to come forward. प्रकाशित होत नव्हते. टीव्हीची चॅनल्स चालू होती, मात्र इतर ठिकाणून टीव्हीच्या चॅनल्सचे कॅमेरेही पोहोचतील की नाही अशी परिस्थिती होती. मग अशा परिस्थितीमध्ये सर्वोत्तम माध्यम म्हणून समोर आलं ते जनसंपर्कासाठीचं म्हणून सोशल मीडिया. मध्य प्रदेशमध्ये यातला सर्वोत्तम असा प्रयोग झाला. तिथे एक अधिकारी आहे सुदाम खाडे म्हणून. सुदाम खाडेंनी सर्वोत्तम असा प्रयोग मध्य प्रदेश सरकारमध्ये केला आणि साधारण 211 इव्हेंट्स हे फक्त 6 महिन्याच्या काळामध्ये त्यांनी लाईव्ह स्वरूपामध्ये टेलिकास्ट केले कॉमन मॅनसाठी म्हणून. आणि त्यातून ज्या ज्या सुविधा सरकारच्या माध्यमातून तयार होत होत्या त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. एक काळ होता, तुम्ही आम्ही किंवा प्रभू सर असतील, प्रभू सरांना मी पत्रकारिता करताना अगदी 2000च्या दशकापासून बघितलेलं आहे. तर त्यावेळेला लाईव्ह हा विषयच नव्हता. म्हणजे येणाऱ्या विमानातून कॅसेट टाकणं, बसने कॅसेट टाकणं, रेल्वेने कॅसेट पाठवणं आणि मग टी व्हीवर ती कॅसेट, टी व्हीतला माणूस स्टेशनवर जाणार, वृत्तपत्र म्हणजे एस टी स्टँडवर जाणार किंवा विमानतळावर जाणार, तिथून ती कॅसेट घेणार. अनेकदा त्या काळामध्ये पत्रकार आपण तयार केलेला व्हिडिओ हा टी व्ही चॅनलपर्यंत पोहोचावा यासाठी म्हणून विमानतळावर लोकांना विनंती करत उभे राहायचे, तुम्ही मुंबई जाताय का, तर आमची कॅसेट घेऊन जा आणि तेवढी टी व्ही चॅनलपर्यंत पोहोचवा. आणि अनेकदा मग त्याचा नंबर दिला जायचा, तिथे जाऊन आपला माणूस उभा राहायचा आणि त्याच्याकडून कॅसेट घेऊन मग ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा. ते 2000चं दशक, 2000च्या सुरुवातीला ज्या वेळेला टी व्ही माध्यम येत होतं त्यावेळेला. पुढच्या टप्प्यामध्ये लाईव्हची यंत्रणा आली, ओबी व्हॅन झाल्या, मोठ्या घटनेमध्ये ओबी व्हॅन जायला लागली आणि तिथून लाईव्ह करायला लागल्या. त्याच्या पुढे जर तुम्हाला आठवत असेल तुमच्यातल्या काही लोकांना, तर याच रस्त्यावर पुढे गेल्यावर एक रिलायन्स कम्युनिकेशन नावाचं सेंटर होतं आणि या सेंटरमधून लाईव्ह फीड पाठवण्याची व्यवस्था होती. जिथे कॅसेट दिली तर तिथून दिल्ली, मुंबई या सेंटर्सला आम्हाला लाईव्ह फीड पाठवता यायचं. मी जेव्हा गोव्यात आणि गोव्यात दर 6-8 महिन्यांनी पॉलिटिकल क्रायसिस व्हायचं आणि ते क्रायसिस कव्हर करायला आम्ही मुंबईतून मग गोव्यात यायचो. आणि गोव्यात आल्यानंतर मग गोव्यात जे काम केलंय ते पाठवायचं कसं, तर त्यावेळेला रिलायन्स कम्युनिकेशनसाठी जी त्यावेळेची सुविधा उपलब्ध होती त्या सुविधेचा वापर करून ते पाठवायला लागतो. इतक्या अडचणींनंतर आत्ता आपण ज्या टप्प्यावर आहोत, आत्ता समोर उभे असलेले छोटेसे मोबाईल्स, छोटेसे कॅमेरे, ज्यातून थेटपणे आपण लाईव्ह करू शकतो. एक मोठ्या क्रांतीला आपण सामोरं गेलो आणि तुमची माझी प्रत्येकाची पिढी म्हणजे जे आपण 30-35 वर्षामध्ये पत्रकारी क्षेत्राशी जोडलं गेलेलो आहोत, त्यांनी अगदी पत्रकारितेच्या ज्या पारंपरिक अशा माध्यमांचा वापर करून खेळ जोडणीची पद्धत जी होती तिथपासून तर DTPचा वापर असो, ऑडिओ व्हिज्युअलमध्ये रेडिओपासून तर ऑडिओ ब्लॉगपर्यंत आणि टी व्हीमध्ये लाईव्ह यंत्रणेच्या विकासापर्यंत, त्या अगदी सोशल मीडियावर कुणीही लाईव्ह करू शकेल इथपर्यंतचा प्रवास हा आपण आपल्या पिढीने बघितलेला आहे. आणि त्यामुळे जनसंपर्काची सगळ्यात मोठी क्रांती ज्या काळात झाली त्या 2 दशकांचे साक्षीदार जर कोणी आहोत तर आपण आहोत त्याचं साक्षीदार. कारण आपल्या पुढच्या पिढीला खेळा प्रेस काय होती हे कळणार नाही, मोठे DSLR कॅमेरे काय होते तेही कळणार नाही. DSLRची एक कॅसेट हे जेवढं दिसतंय आता, एवढी मोठी कॅसेट असायची. आज ती कॅसेट ही अगदी चीप, अगदी नखा एवढी तयार झालेली आहे. इतका मोठा बदल जो आहे तो अत्यंत वेगानं आपण बघितला. आणि फक्त नखा एवढी चीपच कशाला, आता त्याची गरज नाही, क्लाउड सर्व्हरवर व्हिडिओ शूट करा आणि थेटपणे क्लाउडवर टाका, क्लाउडवरून समोरची यंत्रणा डाउनलोड करून घेईल. इतक्या वेगात बदलताना आपण साक्षीदार आहोत. आणि म्हणून आपली पिढी ही जनसंपर्काच्या दृष्टीनं सर्वात श्रीमंत अशी पिढी आहे. ज्या पिढीनं प्रत्येक टप्पा जनसंपर्काचा बघितला आणि तो अनुभवला. मुळात आयुष्य काय आहे तर प्रत्येकासाठी अनुभव आहे. आणि पत्रकाराचं सगळ्यात मोठं ऐश्वर्य काय असतं तर मी किती गोष्टी अनुभवल्या हे पत्रकाराच्यासाठीचं म्हणून
ऐश्वर्य असतं. मी आयुष्यात किती लोकांना भेटलो, मी ह्या घटनेचा साक्षीदार होतो, मी त्या घटनेमध्ये साक्षीदार होतो आणि हा अनुभव मी घेतला. म्हणजे प्रत्येक पत्रकाराचं स्वप्न काय असं की माझ्याकडे माझ्या निवृत्तीला इतक्या गोष्टी असल्या पाहिजे की ज्या मला जगाला सांगता आल्या पाहिजे. आणि आपली पिढी पत्रकार म्हणूनही आणि जनसंपर्कातले अधिकारी म्हणूनही सर्वात श्रीमंत पिढी काय आहे तर आपल्याजवळ आपल्या पुढच्या पिढीला सांगायला भरपूरशा गोष्टी असतात. म्हणजे अंगणात नारळाच्या बागेत किंवा आंब्याच्या बागेत बसल्यानंतर नातवांना काय गोष्ट सांगायची तर ती सांगायला आपल्याजवळ कधीच कोणत्याही गोष्टीची पुस्तकाची गरज पडणार नाही, इतक्या गोष्टी आपल्याजवळ असणार आहे. मग ती जनसंपर्कातल्या अधिकाऱ्यांजवळ पडते. आणि जनसंपर्क अधिकारी जितका पत्रकार बघतो त्याहीपेक्षा बिटवीन द लाईन आणि पडद्यामागचा अनेक घटनाक्रम जर कोणी बघत असेल तर तो जनसंपर्क अधिकारी बघतो. त्यामुळे मी तर म्हणेन जे न देखे रवी ते देखे कवी जसं म्हणतात ना, तसं जे न पत्रकार देखे ते जनसंपर्क अधिकारी देखे अशी परिस्थिती असते मुळात. त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे राजभवनावर महाराष्ट्र सरकारचा एक सकाळचा शपथविधी. आपल्याला सकाळचा शपथविधी हा अत्यंत सहज सोपा आणि छान गमतीदार शब्द झालेला आहे. तर तो सकाळचा जो शपथविधी आहे त्या शपथविधीला एकाही पत्रकाराला साक्षीदार होता आलं नव्हतं. जे काही आपण साक्षीदार झालो तर टीव्ही वरून जे पाहायला मिळालं त्यातून झालो. मात्र राजभवनाचे जे जनसंपर्क अधिकारी होते त्यांच्याजवळ तो पूर्ण अनुभव आहे. मी त्यांना सातत्यानं विनंती करतो की जो घडला प्रकार आहे, रात्री किती वाजता फोन आले, राजभवनात किती वाजता निरोप आला, राजभवनाने रात्रभर राजभवन कसं जागे होतं, रात्री राजकारण्यांना कसे निरोप गेले आणि मग तो सकाळचा शपथविधी जो अत्यंत नाट्यमय अशा स्वरूपाचा होता तो कसा झाला हे कधीतरी तुम्ही लिहा. ते म्हटले निवृत्ती होऊ द्या मग लिहूया. त्यामुळे अनेक जनसंपर्क अधिकाऱ्यांना असे अनेक अनुभव आहेत की जे ते सहजतेने जगापर्यंत पोहोचवू शकतात. म्हणजे मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी असो किंवा पंतप्रधानांचे जनसंपर्क अधिकारी असो. आता मनमोहन सिंगांचे जनसंपर्क अधिकारी होते खरे म्हणून, त्यांनी मध्ये गोव्याची स्पेशल अशी कुणबी शाल एक ग्रुप फोटो घेऊया का जरा. एक छानसा या मोमेंटला कॅप्चर करूया. Good afternoon, good noon to all of you. Special invitee of today's function, Chief Editor, Multimedia Content and the CEO Broadcast Media Business, Sam TV, Mumbai, Dr. Nilesh Khareji, Chairman PRCL Goa Chapter, Sri Deepak Narvekar ji, Vice Chairman PRCI Goa and President Goa Marathi Patrakar Sangh, Senior Journalist Sri Vaman Prabhu ji, Vice Chairman PRCI Sri Gurunath Pai ji, Secretary ji Nikhil Wad ji, respected member of the Public Relations Council of India, media friends and brothers and sisters. सर्वप्रथम मी पब्लिक रिलेशन काउन्सिल ऑफ इंडिया गोवा चॅप्टर यांच्या मनापासून आभार व्यक्त करतोय की उत्कृष्ट अशा चांगल्या कार्यक्रमाला मला निमंत्रित केलं. आणि हे पब्लिक रिलेशन किती महत्वाचं आहे हे माननीय डॉक्टर निलेश खरेजींनी तुमच्या समोर ठेवलेलं आहे. मला वाटते ही लोकशाही जर आपल्याला मजबूत करायची आहे तर पब्लिक रिलेशनचा खूप मोठा वाटा त्याच्यात आहे. आणि ही पब्लिक रिलेशन व्यवस्थित राहिली तर लोकशाही निश्चितपणे मजबूत होऊन आणखीन जिवंत लोकशाही आम्हाला पाहायला मिळते. कारण लोकशाही कोणासाठी आहे, कशासाठी आहे,
सरकार कोणासाठी आहे, कशासाठी आहे, सामान्यतः सामान्य माणूस कशा पद्धतीचं जीवन जगतोय, सरकारला यासाठी काय करायचं हे फक्त एअर कंडिशन बंगल्यामध्ये किंवा ऑफिसमध्ये बसून नाही समजणार. परंतु तुम्ही जेव्हा खालच्या माणसाचं मत काय, त्याची अडचण काय, त्यांचे विचार काय हे जर वरपर्यंत पोचले नाही तर या सगळ्या गोष्टीचा उपयोग योग्य तऱ्हेने होणार नाही हे निश्चित आहे. त्यामुळे तुमचं जे काम आहे जनसंपर्काचे काय, मग पत्रकार असू दे किंवा जनसंपर्क अधिकारी असू दे, आपण सर्वच असू दे, परंतु हे जर व्यवस्थितपणे झालं तरच ही लोकशाही मजबूत होईल. आणि या लोकशाहीच्या माध्यमातून या जनसंपर्काचा हा जो धागा आहे, संपर्काचा जो धागा आहे म्हणजे विश्वासाचा धागा आहे. काय खरं आहे या सगळ्या ह्याच्यातून आम्हाला वरपर्यंत आणि वरचं काय ते खालपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्हीच करू शकता. आणि त्यामुळे हा धागा, पब्लिक रिलेशनचा धागा जेवढा मजबूत होईल तेवढा आपला देश मजबूत होईल असं मला वाटतं. आणि म्हणून जे काय मी सगळे करतात ते पब्लिक रिलेशन काउन्सिल ऑफ इंडिया ज्या पद्धतीनं सर्व स्तरावर, मीडिया स्तरावर असू दे, अन्य स्तरावर असू दे, हे पब्लिक रिलेशन जेवढं आम्ही मजबूत करणार तेव्हा आपला देश, आपला समाज मजबूत होईल अशी माझी पूर्ण धारणा आहे. इट इज truly a privilege to be here today as a chief guest of this occasion of National Public Relation Day hosted by the Goa chapter of the Public Relation Council of India. At its core, public relations is about the connecting the people, ideas and institutions through trust, transparency and strategic communication. In today's rapidly changing world, filled with the noise and information overloaded, the voice of authentic communication is more important than ever. This is a day, a reminder of the immense responsibility that communication professionals carry. You are the storyteller of brand, the architect of the image, and often the bridge between an organization and its audience. You don't just manage the reputation, you shape the narrative that can drive progress, create awareness, and even transform societies. The RCL has done a commendable job in fostering the professionalism and ethics stands in the field of public relations. I would especially like to commend the Goa chapter for being a vibrant part of this movement, bringing together communication professionals, media experts, and students to elevate the practice of public relations. To the young minds here today, these professions offer a dynamic and fulfilling path. It demands the creativity, clarity, and a commitment to truth. As future leader in the field, I urge you all to lead the integrity, communicate with purpose, and engage with the effort. As we mark this special day, let us reaffirm our collective commitment to using the communication not just as a tool but as a force for good, to educate, to inspire and to unite. Thank you once again to PRICL, Goa chapter for this opportunity, and my best wishes to all of you on National Public Relations Day. Let us keep the conversation going and may they always be meaningful. Thank you for inviting me for this August function. Enjoyed fully being with you. Thank you very much. Jai Hind. एक सुंदरसा ग्रुप फोटो होऊन जाऊ दे.